नमस्कार मित्रांनो. खूप लोकांचे क्वेश्चन होते, कमेंट होत्या, की सर ऑप्शन बायिंग करायला पाहिजे का ऑप्शन सेलिंग करायला पाहिजे? तर ह्या 2 गोष्टी आहेत ना, त्याचं थोडंसं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे गोष्टी, की ऑप्शन बायिंगमध्ये असं समजलं जातं, की प्रॉफिटेबल होण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. तर त्याउलट असं समजलं जातं, की ऑप्शन सेलरची प्रॉफिटेबल होण्याची शक्यता जास्त असते. परंतु जर विचार करायला गेलो तर दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. दोन्ही गोष्टींची कन्सेप्ट वेगळी आहे. आता ऑप्शन बायिंगमध्ये रिस्क फॅक्टर जरी हाय असला, तरी त्याच्यावरती रिस्क फॅक्टरच्या वरती रिवॉर्ड हा नेहमी जास्त असतो. परंतु जर तुम्ही ऑप्शन सेलर काम करत असाल ना, तर तिकडे रिवॉर्ड फॅक्टर हा लो असतो, परंतु रिस्क फॅक्टर कॅपिटलवरती खूप हाय असतो. कारण की जो ट्रेड आपण ऑप्शन बायिंग करताना जे कॅपिटल आपण वापरतो ना, तितकंच कॅपिटल जाण्याची पॉसिबिलिटी असते. ओके. जर तुम्हाला बिलकुलही रिस्क मॅनेजमेंटचं नॉलेज नसेल तर. परंतु त्याच्या उलट जर तुम्ही ऑप्शन सेलिंग करत असाल ना, तर तिकडे कॅपिटल उडण्याची पॉसिबिलिटी ही थोडीशी जास्त असते. जर तुमच्याकडे रिस्क मॅनेजमेंट नसेल तर. ओके. बेसिकली काय आहे, की ऑप्शन बायिंग करा किंवा ऑप्शन सेलिंग करा. दोन्ही गोष्टी करण्यासाठी आपल्याला पुरेसं मार्केटचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आता तुमच्याकडे जर नॉलेजच नसेल, तर तुम्ही ऑप्शन बायिंग जरी केलं किंवा ऑप्शन सेलिंग जरी केलं, तरी रिझल्ट माहिती तुम्हाला काय लागणार आहे. ते अकाउंट संपणारच आहे. आणि अजून एक गैरसमज आहे, की ऑप्शन बायर जो असतो, हा मोस्टली लॉसेस करतो आणि ऑप्शन सेलर असतो, हा मोस्टली प्रॉफिट करतो. तर तसं बिलकुलही नाही आहे. ऑप्शन बायिंग जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने एज्युकेशन घेऊन डिसिप्लिननी केलं, तर त्याच्यामध्ये देखील प्रॉफिटेबल होण्याची पॉसिबिलिटी चांगली आहे. आणि त्याच्यामध्ये एक ॲडव्हांटेज आहे, की आपण छोट्या कॅपिटलवरती रिवॉर्डच्या कंपेअरला जर गेलो, तर मोठं आपण तिकडे प्रॉफिट करू शकतो. परंतु ऑप्शन सेलिंगचं असं नसतं. ऑप्शन सेलरचा हा प्रॉफिटेबल हा लिमिटेड असतो. त्या लिमिटपेक्षा जास्त आपल्याला प्रॉफिट ऑप्शन सेलरला करता येत नाही. आणि जिथे ऑप्शन बायरला एक ॲट द मनीचा लॉट बाय करण्यासाठी साधारण 8 ते 10,000 रुपये लागतात. तिथेच ऑप्शन सेलरला एक ॲट द मनीचा लॉट सेल करण्यासाठी जवळ-जवळ 2 ते 2.5 लाख रुपये लागतात. त्यामुळे तुम्ही हा जो डिफरंट आहे, हा तुम्हाला समजून घेता आला पाहिजे. आणि दोन्ही गोष्ट करण्यासाठी आपल्याला मार्केटचं पुरेपूर नॉलेज पाहिजे. मी तर बोलेल, की ऑप्शन सेलिंग करताना तुम्हाला आणखी जास्त ॲडव्हान्स पाहिजे नॉलेज. ओके. त्यामुळे हा डोक्यातनं जो गैरसमज आहे ना, तो आधी दूर करा, की ऑप्शन सेलिंग केलं पाहिजे का ऑप्शन बायिंग केलं पाहिजे. एक थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो, की जर तुमचं कॅपिटल अबाउट 10 लाख आहे किंवा तुमचं कॅपिटल हायर साइड आहे, तर तुम्ही मग ऑप्शन सेलिंगचा विचार करू शकता. बिकॉज तिकडे पर्सेंटेज वाईज रिस्क टू रिवॉर्ड रेशो असतो, तुमच्या कॅपिटलवरती असतो. परंतु ऑप्शन बायिंग जेव्हा आपण करतो ना, तर तो रिस्क टू रिवॉर्ड आपल्या एस-एलवरती असतो. म्हणजे तुम्ही जर ऑप्शन बाहेर काम करता आणि तुम्ही जर एका ट्रेडमध्ये साधारण 5 ते 6,000ची रिस्क घेताय, तर त्याच्यावरती तुम्हाला 1:2, 1:3 ही अशी अपॉर्च्युनिटी बघायला मिळते. कॅपिटल हे डबल होताना देखील दिसू शकतं. परंतु ऑप्शन सेलरचं तसं नाही. तुम्ही जर एखाद्या पोझिशनमध्ये 10, 15, 20 जे काही तुमची कॅपिटल आहे आणि जे काही तुमची कॅपिटल साईज आहे, त्याच्यानुसार जर तुम्ही कॅपिटल यूज केलं असेल, तर त्याचा जो प्रॉफिट असतो ना, तो लिमिटेड असतो. त्याच्यामध्ये खूप मोठा रिवॉर्ड मिळण्याची पॉसिबिलिटी खूप कमी असते. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या जरी असल्या, तरी याच्यामध्ये एक मात्र खरं आहे, की ज्याच्याकडे व्यवस्थित नॉलेज आहे, ज्याला व्यवस्थित मार्केट समजते, तो दोन्ही गोष्ट व्यवस्थित पद्धतीने करू शकतो. आता विषय राहतो कॅपिटलचा. तुम्ही जर कॅपिटल तुमच्याकडे कमी असेल आणि तुम्ही जर नवीन असाल, तर कंपेअर टू ऑप्शन सेलर, ऑप्शन बायिंगमध्ये काम करणं हे त्या कॅपिटल आणि नॉलेजनुसार थोडंसं योग्य राहू शकतं. परंतु तुमच्याकडे व्यवस्थित नॉलेज आहे, व्यवस्थित मार्केटचा तुम्हाला अनुभव आहे आणि तुमच्याकडे कॅपिटल देखील तितकंच आहे. तर मग तुम्ही ऑप्शन सेलिंगचा विचार करू शकता. पण नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला ऑप्शन बायिंगचा 3 ते 4 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल आणि तुम्ही ऑप्शन बायिंगमध्ये व्यवस्थित काम केलेलं असेल, तर तुम्ही ऑप्शन सेलिंगचा विचार करू शकता. बिकॉज ऑप्शन सेलिंग इट्स व्हेरी, व्हेरी रिस्की. जर एखादा दिवस तुमच्या अगेन्स्टमध्ये जर गेला किंवा एखादा दिवस जर खूप काही विचित्र पद्धतीने जर काम केलं, तर ऑप्शन जो बायर असतो त्याचा जो
म्हणू शकतो आपण त्याचा जो लॉस असतो तो लिमिटेड असतो. परंतु जर तुम्ही योग्य पद्धतीने जर ऑप्शन सेलरमध्ये काम करत नसाल ना, तर मग खूप अडचणीत तुम्ही येऊ शकता. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं होतं आणि ह्याच मी तुम्हाला सांगायला आलो होतो. कारण की खूप लोकांचे यावरती क्वेश्चन होते. त्यामुळे तुम्ही जर ऑप्शन बाईंग करत असाल तर नाराज होऊ नका की आपण ऑप्शन सेलिंग करायला पाहिजे. आणि जो ऑप्शन सेलर असतो त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात ऑलमोस्ट. ओके. आणि तुम्ही त्याच्यावरती इतक्या वेळ तुमच्या माइंडमध्ये जे क्वेश्चन होते, आय होप तुम्हाला या व्हिडिओमधनं तुम्हाला त्या क्वेश्चनचं ॲन्सर मिळालं असेल. आणि खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि महत्त्वाचं म्हणजे लाईक, शेअर, सबस्क्राईब जरी नाही केलं तरी ठीक आहे, परंतु मार्केटचा अभ्यास आवर्जून करा. ओके. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.